12:15 वाजता एक विमानाने 2 पार्थिव निघालेले आणि 1:15 वाजता दुसरं पार्थिव निघणार आहे आणि एक्सपेक्टेड आहे की 4-4:30 पर्यंत ती पार्थिव सगळी इथे डोंबिवलीमध्ये पोहोचतील. त्या अनुषंगाने त्यांचं अंत्यदर्शन घेण्यात यावं त्यासाठी आपण इथे भागशाळा मैदानात तयारी करतोय. कारण बिल्डिंगमध्ये जर गेलं तर क्राऊड होईल आणि काही VIP येणार असेल त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण भागशाळा मैदानामध्ये तयारी करतो. एक छोटंसं स्टेज बांधतोय जेणेकरून सगळ्यांना त्यांचं अंत्यदर्शन करण्यात यावं. आणि त्यानंतर असं ते त्यांच्या नातेवाईकांकडून जी माहिती मिळाली की तिघही एकमेकांचे नातेच असल्यामुळे त्यांची अंत्ययात्रा जी आहे तिघांची एकत्रित इथून निघणार आहे आणि पलीकडे डोंबिवली ईस्टला जे आहे तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. दत्तनगर चौकात जे स्मशानभूमी आहे तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि त्यासाठी जी काही मदत लागेल ती महापालिकेतर्फे सर्व मदत आम्ही त्यांना पुरवतो. जे काही त्यांना सहकार्य हवं ते सहकार्य महापालिकेतर्फे आयुक्तांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी करतो. तिकडे एअरपोर्ट मधला उपस्थित आहेत. तिकडची प्रक्रिया लवकरात लवकर करून कशी ते पार्थिव शरीर आपल्या डोंबिवलीत आणता येईल याची प्रक्रिया चालू आहे. 12:15 वाजता एक फ्लाईट काश्मीरवरून निघालेली आहे. एअर इंडियाच्या फ्लाईटने ते पार्थिव शरीर आणत आहे आणि 1:15 वाजता दुसरी बॉडी आणण्यासाठी काश्मीरवरून निघाले. सुमारे 3 ते 4च्या आसपास डोंबिवलीमध्ये ते बॉडी पार्थिव शरीर पोचणार आहेत आणि हे भागशाळा मैदान आहे. डोंबिवली एक परिवार असल्या कारणाने मोठ्या संख्येने लोक त्यांना आदरांजली अर्पण करण्याला अंत्यविधीसाठी तिकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भागशाळा मैदान येथे पोडियम बांधून तिकडे व्यवस्थित लोकांना त्यांचं आदरांजली अर्पण करता येईल त्याचं काम इकडे आता चालू आहे. तीनही शो भागशाळा मैदान हो, तिन्ही शो भागशाळा मैदान आणणार आहेत कारण का तिघही नातेवाईक असल्या कारणाने ते तिन्ही पार्थिव शरीर आपण इकडे एकत्रित आणणार आहोत आणि इकडे एकत्रित परिवार उपस्थित असणार आहेत. आमचे समीरजी चिटणीस आहेत, रवींद्र चव्हाण साहेब आहेत, विशू पेडणेकर साहेब आहेत, हे सर्व पवन पाटील जे हे सर्व त्या फॅमिलीशी संपर्कात आहेत आणि त्यांच्याशी संपर्कात असून हे सर्व आपण आता ही प्रक्रिया करत आहोत.